पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवा आता ऐसा करी उपकार, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले। ठाव देही चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित। आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा। मागणे ते एक हेचे आहे आता, नाममुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले। तुका म्हणे नको वरपंगी देवा, तुका म्हणे नको वरपंगी देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। 6 चरणांचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। महाराज म्हणतायत, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले। तुकोबाराय देवाकडे एक मागणं मागतायत। महाराज म्हणतायत की देवा पांडुरंगा, मला माझ्या देहाचा विसर पाड, मला माझ्या देहाचा विसर पाड। का बर? तुकोबारायांना असं का मागावंसं वाटलं देवाकडं की देवा मला माझ्या देहाचा विसर पाड? तर याचं कारण तुकोबाराय सांगतायत की देवा तू जर मला माझ्या देहाचा विसर पाडलास तरच माझ्या जीवाला सुख लाभेल, अन्यथा नाही। देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा। देवा तू मला माझ्या देहाचा विसर पाड, आणि तू जर मला माझ्या देहाचा विसर पाडलास तर आणि तरच मला सुखाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही। या 2 चरणातून तुकोबारायांनी एक अतिशय महान सिद्धांत मांडलाय। या अभंगातून महाराज म्हणतायत की देहाचा विसर जर पडला तरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होऊ शकते, अन्यथा नाही। तुकोबारायांनी चकारात्मक सांगितले, तरीच हा जीव सुख पावे माझा। कधी? देहाचा विसर पडला तर। तात्पर्य, देहाचा विसर पडला तरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही। देहाचा विसर पडला तरच सुखाची प्राप्ती होते, याच्याही पुढे जाऊन बोलायचं असेल तर देहाचा विसर हेच सुख असते। देहाचा विसर हेच सुख असते आणि देहाचा आठव हेच दुःख असते। देहाचा विसर हेच सुख, देहाचा आठव हेच दुःख। सुखदुःख हा मनाचा धर्म आहे। देहाचा आठव आणि देहाचा विसर हाही मनाचा धर्म आहे। मन मनरूपात असेल तर तुम्हाला देहाचा आठव होतो, आणि मन मनरूपात नसेल, अर्थात मन मेलं की तुम्हाला देहाचा विसर पडतो। ज्यावेळेस तुमचं मन मरेल
तेव्हाच तुम्हाला देहाचा विसर पडतो आणि सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणानं तुमचं मन मरावं लागतं आणि ज्यावेळेस मन मरेल तेव्हाच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो, अन्यथा सुखाचा अनुभव येत नाही. आणि हे मन रामनामानं मरतं. मन रामनामानं मरतं. आणि म्हणूनच ज्ञानोबा लिहितायत की रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. यातलं पहिलंच घ्यायचं, रामकृष्ण नामे उन्मनी साधली. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं. मनाचं उन्मन होणं म्हणजे मन परमात्म्यात जाऊन लीन होणं, परमात्म्यात जाऊन विलीन होणं. एक प्रकार हे मनाचं मरणच आहे. मन परमात्म्यात जाऊन लीन झालं, विलीन झालं, याचा अर्थ ते मेलच. आणि म्हणून सरळ सरळ मनाचं उन्मन होणं म्हणजे मन मरणं. रामनामानं मन मरतं. मन मेलं की देहाचा विसर पडतो आणि देहाचा विसर पडला की तुम्हाला सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणूनच तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत अभंगाच्या पहिल्या चरणात की देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळो आले. तुकोबाराय देवाकडे मागणं मागतायत, हे पांडुरंगा मला माझ्या देहाचा विसर पाड. का? जर मला माझ्या देहाचा विसर पडला तर आणि तरच मला सुखाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. अर्थात हा एक फार महान सिद्धांत आहे. तुकोबारायांनी या दोन चरणातून एक महान सिद्धांत मांडलाय. हा फार मोठा सिद्धांत आहे. तुकोबाराय सांगू इच्छितात की तुम्हाला तुमच्या देहाचा विसर पडला तरच सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. सकारात्मक सांगितले, तरच सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीव सुख पावे माझा. सकारात्मक सांगितले. देहाचा विसर पडला तरच सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर देहाचा विसर हे सुख असते आणि देहाचा आठव हे दुःख असते. आणि म्हणून मन मनरूपात असलं की देहाचा आठव होतो, मन देह भानावर असतं. आणि मन मेलं, मन मनपणात असलं की देहाचा आठव होतो, ते देहभानावर असते. आणि मन मेलं की ते आत्मभानावर असते. मन मेलं की देहाचा विसर पडतो आणि देहाचा विसर पडला की सुखाची प्राप्ती होते. आणि म्हणून मी बोलून गेलो की जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला कधी सुखाचा अनुभव येत नाही. माझं वाक्य काळजावर करून ठेवा, जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा कधीच अनुभव येणार नाही. कुठल्या तरी कारणानं मन मरावं लागतं तेव्हाच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. आणि म्हणून सुख आणि दुःख या दोन गोष्टीची व्याख्या करताना ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत लिहित आहेत, किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेत जे होये तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जुडिता पार्था जिजे ते सर्वता दुःख जाणे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत केलेल्या सुख आणि दुःखाच्या व्याख्या, किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेत जे होये तया नाव सुख. कोणत्याही कारणामुळे, मग तो विषयभोग असो अथवा हरिनाम असो, कोणत्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख बनतं त्यावेळेस ते अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि ज्याला अशी अवस्था जोडता येत नाही त्याला ज्ञानोबा दुःख म्हणतात. आणि ऐसी हे अवस्था न जुडिता पार्था जिजे ते सर्वता दुःख जाणे. तुम्ही रामनाम घेतले, रामनामानं मनाची अंतर्मुक्ता साधलीये, मन आणि हृदयस्थ राम एकरूप झालेत आणि मन आणि राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हे सुख आहे.
पण तुम्ही रामनाम घेत नाहीत त्यावेळेस हेच अंतर्मुख झालेलं मन बहिर्मुख धावतं, इच्छेच्या विषयाच्या मागे धावतं. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट होते. मन आणि हृदयस्थ राम यांची ताटातूट झाली की ते बेचैन बनतं, अस्थिर बनतं, तडपतं. आणि मनाची ही बेचैनी, अस्थिरता, तडप हेच दुःख असते. म्हणून मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. सुख आणि दुःख ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, या दृश्य वस्तू नाहीत, या काय दाखवण्याच्या गोष्टी नाहीत. सुख दुःख हा एक अनुभव आहे, ही एक फिलिंग आहे, ही एक जाणीव आहे. सुख दुःख हा एक अनुभव आहे. आणि म्हणून मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे सुख, आणि मनाच्या अस्थिरतेतून येणारा अनुभव म्हणजे दुःख. म्हणून कुठल्याही कारणामुळे, तर कुठल्याही कारणामुळे म्हणण्यापेक्षा हरिनामच म्हणलेलं सरळ सरळ ठीक राहील. कारण हरिनामच एक अशी गोष्ट आहे की जे मनाला स्थिर करू शकतं किंवा अंतर्मुख बनवू शकतं. ज्यावेळेस तुम्ही हरिनाम घेता, रामनाम घेता, त्यावेळेस तुमचं मन रामनामामुळे तात्काळ अंतर्मुख बनतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते, आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. मन स्थिरावलं, मन स्थिरावलं, तुम्हाला सुखाचा अनुभव आला. आता मन स्थिरावणं म्हणजे काही काळ मन मरणच होय. मन स्थिरावलं म्हणजे काही काळ ते मेलच. आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो, आणि देहाचा विसर पडला की सुखाची प्राप्ती होते. मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, स्थिरावलंय अर्थात मेलय. मन मेलं, स्थिरावलं की सुखाचा अनुभव येतो, आणि देहाचा विसर पडल्याही सुखाचा अनुभव येतो. परंतु देहाचा विसर पडण्यासाठी मन मरावं लागतं, स्थिरावं लागतं. मन स्थिरावलंय, मन मेलय, आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो. आणि मग म्हणून देहाचा विसर पडल्यावर सुखाची प्राप्ती होते असं म्हणण्यापेक्षा मन मेलं की सुखाची प्राप्ती होते, मन स्थिरावलं की सुखाची प्राप्ती होते. म्हणून मनाचं मरण हेच सुख आहे, मनाचं स्थिरावणं हेच सुख आहे. आणि म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्या चालतात की देहाचा विसर पडला आणि मन मेलं की सुखाची प्राप्ती होते, किंवा नुसतं मन मेलं की सुखाची प्राप्ती होते असं म्हटलं तरी चालतं. कारण मन मेलं तरच देहाचा विसर पडतो. मन मेलं देहाचा विसर, देहाचा विसर सुखाची प्राप्ती. पर्यायाने मन मेलं म्हणूनच सुखाची प्राप्ती. आणि म्हणून मन मेलं की सुखाची प्राप्ती होते, किंवा मन मेलं आणि देहाचा विसर पडला, या दोन्ही गोष्टींनी सुखाची प्राप्ती होते असं बोललं तरी चालतं. तात्पर्य, देहाचा विसर पडल्यावर सुखाची प्राप्ती होते असं म्हणण्यापेक्षा मन मेलं की सुखाची प्राप्ती होते. कारण मन मेलं की देहाचा विसर आहे, देहाचा विसर की सुखाची प्राप्ती आहे. आणि म्हणून तुकोबरा देवाकडे मागणं मागतात की देवा माझ्यावर एक उपकार कर. देवा आता ऐसा करी उपकार. काय उपकार कर? की मला माझ्या देहाचा विसर पाड. देहाचा विसर पडला तरच मला सुखाची प्राप्ती होईल, अन्यथा नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की मनाची स्थिरता, मनाचं मरण, याला तुकोबरा शांती म्हणतात. आणि म्हणून तुकोबरा लिहितात की शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख आहे. मनाची स्थिरता, मनाची शांती म्हणजेच मनाचं मरण. आणि म्हणून मनाची स्थिरता, मनाची शांती, मनाचं मरण हे सुख आहे, आणि या गोष्टी सुखाला कारणीभूत आहेत. तुम्ही रामनाम घेतलंय, मन अंतर्मुख झाले, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे. मग तुम्ही जितक्या वेळ रामनाम घ्याल तितक्या वेळ हे मन अंतर्मुख होऊन हृदयस्थ रामाला भेटले आणि स्थिरावले. तुम्ही अखंड रामनाम घेतलं तर मन हृदयस्थ रामाला भेटून कायमचं स्थिरावेल, तिथे त्याची आत्यंतिक निवृत्ती होईल.
पण तुम्ही हंगामी रामनाम घेता, मधून घेता, मधून विसरता, तर जितका वेळ रामनाम चालू आहे तितका वेळ मनाची अंतर्मुक्ता, मन स्थिरावलंय, हृदयस्थरामाला एकरूप झालंय, इथं मनाची लयरूप निवृत्ती होईल. तुम्ही थोड्या काळाकरता नाम घेताय देवाचं, मन अंतर्मुख झाले, हृदयस्थरामाला भेटले, रामामध्ये डिझॉल्व्ह झाले, रामात विलीन झाले, स्थिरावले, पण तुम्ही काही काळाचं रामनाम घेताय, इथं लय होईल, पण क्षणभर लय होईल, आणि म्हणून ही मनाची लयरूप निवृत्ती असेल काही काळाकरता. पण तुम्ही अखंड रामनाम घेताय, नित्या सत्या अमित हरिपाठ जशी, रिकामा अर्धगडी राहू नको, लावी मना पिसे गोविंदाचे, छंद या नामाचा घेतलासे, हो सदा नाम घोष करू हरिकथा. असं जर नाम असेल, अखंडित नाम असेल, तर अखंडित अंतर्मुक्ता आणि अखंडित हृदयस्थरामाशी एकरूप होईल, अखंडित हृदयस्थरामात डिझॉल्व्ह होईल, अखंडित त्याला स्थिरता लाभेल, अखंडित हे मरेल, आणि तर मनाची अत्यंतिक निवृत्ती असेल. आणि अशी अत्यंतिक निवृत्ती झाली मनाची की देहाचा विसर कायमचाच पडतो, देहाचा विसर कायमचाच पडतो, आणि देहाचा कायमचा विसर पडला की तुम्हाला कायमचं सुख लाभतं, आणि हे मोक्ष सुख असते. हो, मनाची अत्यंतिक निवृत्ती झाली आहे की तुम्हाला देहाचा कायमचा विसर पडतो, आणि देहाचा कायमचा विसर पडला की तुम्हाला मोक्ष सुख लाभतं. देहाचा कायमचा विसर हा मोक्ष असतो. आम्ही मोक्ष भोगतो. मोक्षाची व्याख्या काय आहे? अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही मोक्षाची व्याख्या आहे वेदांत शास्त्राने केलेली. तर ज्ञानोबा राय, नाथ महाराज आणि तुकोबा राय यांनी मोक्षाची काय व्याख्या केली? अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुकोबा राय. अहंकार जाणं अर्थात मनासहित, अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष. अहंकार मनात वास करतो, मन मेले की आतला अहंकार मरतो. गरोदर बाई आहे, बाई मेली की आतला गर्भ मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. मन मेले की आतला अहंकार मरतो, आणि म्हणून मनाचं उन्मन होणं, मनाची अत्यंतिक निवृत्ती होणं हाच मोक्ष आहे. कारण अहंकार मनात वास करतो, मनाची अत्यंतिक निवृत्ती म्हणजे मन मेलंय, परमात्म्यात विलीन झाले, हीच मुक्ती असते. आणि म्हणून अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतायत की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं, मन मरणं हाच मोक्ष आहे. तुकोबाराय. नाथ महाराज म्हणतात, देह अहंतेचे दृढपण त्याची बद्धतेचे लक्षण, देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. निरसन म्हणजे जाणे, देह अहंता जाणे अर्थात अहंकार जाणे हाच मोक्ष आहे. नाथ महाराज, देह अहंतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. ज्ञानोबा बोलतायत, तसे मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक के आहे. अरे मनच मुद्दल मेलय, मनच मुद्दल गेलंय, मग अहंकार कुठं शिल्लक राहिलाय? म्हणून शरीरेची ब्रह्म होईतो, तो ब्रह्मीभूत बनतो. अर्थात अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. आणि मग ज्यावेळेस अहंकार आणि मन दोन्ही मेलेत, रामनामानं मन अंतर्मुख झाले, हृदयस्थ रामाला भेटले, हृदयस्थ रामाला भेटून ते रामात डिझॉल्व्ह झाले, विलीन झाले, स्थिरावले, कायमचं स्थिरावले आणि कायमचं मेले. इथं देहाचा कायमचा विसर पडतो, आणि देहाचा कायमचा विसर पडला की तुम्हाला कायमचं सुख लाभतं, आणि हे मोक्ष सुख असतं. हे मोक्ष सुख असतं. का? आता मन राहिलं नाही ना, अहंकारासहित मन जाणं हाच मोक्ष आहे. आणि म्हणून
मोठी गंमत आहे. जसा समुद्र स्वतःशीच खेळत असतो, तसा परमात्मा एक प्रकारे स्वतःशीच खेळत असतो. तुकोबाराय बोलले, क्षराला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळे आपणासी. क्षराला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळे आपणासी. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचं पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतलं जातं. ही वाफ उंच आकाशात जाते, तिचे ढग बनतात आणि पावसाळ्यामध्ये त्या ढगाला थंड हवा लागली की पाऊस पडतो. हेच पावसाचं पाणी नद्याच्या मार्गातून, नद्याच्या माध्यमातून पुन्हा समुद्राला येऊन मिळतं आणि स्थिरावतं. पाणी कुठून निघालं? समुद्रापासून. कुठे येऊन मिळालं? समुद्राला, आणि मग स्थिरावलं. तसं मन हे परमात्म्यापासून निघतं आणि ज्यावेळेस ते परत येऊन परमात्म्याला भेटेल, त्यावेळेस ते परमात्म्यात कायमचं विलीन होईल आणि कायमचं स्थिरावेल. ही मनाची आत्यंतिक निवृत्ती असते आणि यालाच मोक्ष म्हणतात. आणि म्हणून समुद्र जसा एक प्रकारे स्वतःसोबतच खेळत असतो, तसा परमात्माही एक प्रकारे स्वतःसोबतच खेळत असतो. कारण मन हे भगवंताचा अंश आहे. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, तसे इंद्रिया माझी अकरावे, ते मन मी जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना मी. ज्ञानोबा राय 10 इंद्रिय, त्यात 11वे इंद्रिय मन. इंद्रिया माझी 11वे, ते मन मी जाणावे. इंद्रियामधलं 11वे इंद्रिय जे आहे ते मन आहे, ते मन मी आहे. भगवान कृष्ण बोलतात, मन मी आहे. इंद्रिया माझी 11वे, ते मन मी जाणावे. मन हे भगवंत आहे, हे भगवान कृष्ण बोलतात ज्ञानेश्वरीत. इंद्रिया माझी 11वे, ते मन मी जाणावे. मन परमात्मा आहे. मन परमात्म्यापासून निघाले आणि ज्यावेळेस ते परत फिरून परमात्म्याला जाऊन भेटेल आणि कायमचं परमात्म्यात विलीन होईल, हा मोक्ष असतो. ही मनाची आत्यंतिक निवृत्ती असते. इथं अहंकार असेल, मनाचा मनपणा नाहीसा झालाय, हाच मोक्ष आहे. आणि ज्यावेळेस हेच मन रामनामानं, कायम रामनामानं, अखंड रामनामानं तुम्ही अंतर्मुख केले, हृदयस्थ रामाला जाऊन भेटले, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मन कायमचं हृदयस्थ रामासोबत स्थिर झाले, रामात विलीन झाले, कायमचे डिझॉल्व्ह झाले, तिथं ते मेलय, कायमचं मेलय. आता देहाचाही विसर कायमचा पडतो आणि तुम्हाला कायमचं सुख लाभतं. आणि म्हणून तुकोबारायचं हट्ट आहे देवाकडे की देवा मला माझ्या देहाचा विसर पाड, तरच मला सुख मिळेल, अन्यथा मिळणार नाही. का तर मनपणात असलं की सुखाचा अनुभव येतच नाही, ते कशाने तरी मरावं लागतं आणि ते रामनामानच मरतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. मनाचं उन्मन, मनाचं मरण हे केवळ रामनामानच घडतं. अखंड रामनामानं मन मेलं किती अंतर्मुख होतं. हो, रामनाम घेतलं की अंतर्मुख होतं, हृदयस्थ रामाला भेटतं, स्थिरावतं. स्थिरावलं म्हणजे मेलं. स्थिरावणं मरणं एकच आहे आणि स्थिरावणं हेच सुख आहे, म्हणून मरण हेही सुखच आहे. मनाचं स्थिरावणं हे सुख, मनाची स्थिरता हेच सुख, स्थिरता हेच मरण आहे मनाचं, आणि म्हणून मनाचं मरण हेच सुख आहे. आणि मन मेलं की देहाचा विसर पडतो, देहाचा विसर पडणं हेही सुखच आहे. आणि म्हणून मनाचं मरण आणि देहाचं विसर पडणं या दोन्ही गोष्टी सुख लाभतं. किंवा मन मेलं की देहाचा विसर पडतो, म्हणून याच्या पुढे जाऊन बोललं की देहाचा विसर पडल्यास सुख मिळतं असं म्हणण्यापेक्षा मन मेलं की सुख मिळतं. आणि म्हणून तुकोबा देवाकडे विनंती करतात की देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडीमच, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशी राजा कळवाले. आता मोठी गंमत आहे, जीवन जगत असताना सुख मिळतं देहाचा विसर पडल्यानं, सुख मिळतं मन मेल्यानं, अर्थात सुख मिळतं मन स्थिरावल्यानं, अंतर्मुख झाल्यानं. या सगळ्या गोष्टी रामनामानं घडल्या.
तुम्ही रामनाम घेतलं, मनाची अंतर्मुखता साधली, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटलं, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता म्हणजे मनाचं मरण, मनाचं मरण म्हणजे देहाचा विसर, आणि देहाचा विसर म्हणजे सुख. ही लिंक आहे. कशा कशामुळे सुख लाभलं? एक तर रामनामामुळं. रामनाम हे मूळचंच गोड आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. रामनाम हे मूळचंच गोड आहे. भंडारा डोंगरावर अफाट सुखात जगणारे तुकोबार आपल्या सुखाचं कारण सांगतात. महाराज बोलतात, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अरे बाबानो, माझ्या सुखाचं कारण काय तुम्हाला माहितीये का? काय? तर म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मुखानं अखंड विठ्ठल नाम घेणं हे माझ्या सुखाचं कारण आहे. तुम्ही अखंड विठ्ठल नाम घ्या, सुखी व्हाल. का? तर विठ्ठल नाम, राम नाम हे मूळचं सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तात्पर्य रामनाम हे मूळचं सुखरूप आहे. आणि रामनाम घेतल्यामुळं मन अंतर्मुख झालंय, ते हृदयस्थ रामाला भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख. अशा प्रकारे दोन गोष्टींनी तुम्हाला सुख मिळालं. पहिलं काय? रामनाम हे मनचंच, रामनाम हे मूळचं सुखरूप आहे. तुम्हाला दोन गोष्टी सुख मिळाले. कोणत्या कोणत्या? की रामनाम हे मूळचं सुखरूप आहे. तुम्ही रामनाम घेतले की तुम्हाला सुखाची प्राप्ती झालीच. दिवस उगवलाय आणि उजळलं नाही असं कधीच घडत नाही. तसं रामनाम घेतलंय आणि सुखाचा अनुभव आला नाही असं कधीच घडत नाही. रामनाम घेतले की सुखाचा अनुभव येतोच. का? तर रामनाम मूळचं सुखरूप आहे. सर्व सुख येतं नाम आहे. रामनाम हे मूळचं सुखरूप आहे. म्हणून तुम्हाला रामनाम घेतलं की सुख लाभतं. हे एक कारण सुखाचं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही रामनाम घेतल्या मन अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतंय. हे सुख मिळण्याचं दुसरं कारण. अशा प्रकारे रामनामाने तुम्हाला दुहेरी सुख लाभतं. दोन प्रकारे सुख लाभतं. आणि म्हणून सुखाचं साधन जर काय असेल तर ते एक मात्र रामनाम आहे, दुसरं काही नाही. पण दैनंदिन जीवनात जीवन जगत असताना आम्हाला असं वाटतं की विषय सुख देतात. रामनाम सुख देते असं आम्हाला वाटतच नाही. आम्हाला जीवन जगताना असं वाटतं की विषय सुख देतात. मोठी मौज आहे इथं. कसा विरोधाभास आहे बघा. सुख मिळतं फक्त आणि फक्त रामनामानं. कसं मिळतं मी सांगितलं. बस जीवन जगत असताना वैश्विक पातळीवर जे लोक जीवन जगतात त्यांना असं वाटतं की विषयाने सुख मिळतं. आम्ही 3 तास सिनेमा पाहिला, आम्हाला सिनेमाने सुख मिळालं. आम्ही गुलाबजामुन खाल्ले, आम्हाला गुलाबजामुनने सुख मिळालं. लोक सरळ म्हणतात आम्ही भोग घेतो, मजा करतो, विषय भोगतो, त्याने आम्हाला सुख मिळतं. बाबांनो, विषयात सुख नसतंच. ज्ञानोबा बोलले की विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख आहे हे बोलण्यासारखंच नाही म्हणले. विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसताना विषयात सुख असल्यासारखं का वाटतं? तर याचं कारण इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि मन अंतर्मुख झालं, विषय भोगताना मन अंतर्मुख झालं की ते हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाची स्थिरता हे सुख आहे. मनाची स्थिरता हे सुख आहे. मग तुम्हाला सुख कोणी दिलं? विषयाने का मनाच्या अंतर्मुक्तेने? विषयाने नव्हे, मनाच्या अंतर्मुक्तेने. बघा, लक्ष द्या. इच्छित विषय प्राप्त झालाय, इच्छित विषय प्राप्त झाला की तात्काळ मन अंतर्मुख होतं. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. मग मन अंतर्मुख झाले विषय भोगताना, ते हृदयस्थ रामाला जाऊन भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख आहे. एक गोष्ट. आणि आता हेच मन हृदयस्थ रामाशी एकरूप झाले, ते हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रभाव आणून मांडतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय सुखरूप वाटतात. विषय हे मूळचे सुखरूप नसतात. विषय भोगताना मन अंतर्मुख झाले, ते हृदयस्थ रामाला भेटले. या मनाने हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणलाय आणि विषयात मांडलाय आणि विषयाला गोडी आली.
विषय मूळचे गोड नसतात. एक बाहेर इलेक्ट्रिक डीपी आहे, घरामध्ये वायर आहे, बल्ब आहे, मीटर आहे, बोर्ड आहे, सगळं व्यवस्थित आहे. डीपी मधून लाईट येतो, बोर्डातून वायर मार्फत बल्ब पास जातो आणि बल्ब लागतो. आता तुम्ही हे बोर्डावरचे फ्यूज काढून घ्या. डीपीत करंट आहे, इकडे बल्ब चांगला आहे, तरी बल्ब बंद पडतो. का? की डीपीतला करंट बल्ब पर्यंत वाहून नेण्याचं काम बोर्डावरचं फ्यूज करतं आणि बल्ब लागतो. तसं हृदयात सुखरूप राम नामाची डीपी उभी आहे आणि विषय हा बल्ब आहे आणि मन हे फ्यूज आहे. इथं गंमत कशी घडती मग? इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. विषय भोगताना मन अंतर्मुख झाले, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटले. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली आहे. मनाची स्थिरता हेच सुख, हे एक सुखाचं कारण. आणि दुसरं कारण, आता हेच हृदयस्थ रामाशी एकरूप झालेलं मन या रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी येते. विषय मूळचे सुखरूप नसतात. विषयाला गोडी कोणी आणली? विषय भोगताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि विषयात मांडला आणि विषयाला गोडी आणली. म्हणून विषय गोड वाटतात. विषय मूळचे गोड नसतात. कारण विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. मग विषयात सुख नसताना विषयात सुख आहे असं का वाटतं? तर विषय भोगताना तात्काळ मन अंतर्मुख होतं. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं, दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख, हे एक कारण. आणि दुसरं कारण, हे रामप्रभूशी एकरूप झालेलं मन सुखाचा प्रवाह वाहून आणतं आणि विषयात मांडतं आणि विषयाला गोडी आणतं, हे दुसरं कारण. अशा प्रकारे विषयात सुख नसताना विषयात सुख वाटतं, ते त्याचं कारण आहे. पण विषय सुखरूप नसतात. विषयाला गोडी आणली ती मनाने आणली. हृदयस्थ रामापासून सुख वाहून आणले आणि विषयात मांडले. हे अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह आणून हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणून विषयात मांडला आणि विषयाला गोडी आणली. विषय सुखरूप नसतात. विषय जर सुखरूप असतील तर तुम्हाला सदा सर्व काळ विषयातून आनंद मिळावा. पण तसं होत नाही. विषय जर सुख देत असतील तर विषयातून तुम्हाला सदा सर्व काळ आनंद मिळावा, सुख मिळावं, पण मिळत नाही. का? उदाहरण बघा. एक मनुष्य गुलाबजामुन खातोय, मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. गुलाबजामुन खाऊन गुलाबजामुन मधला आनंद लुटतोय. वाह, क्या मजा आ रहा है, क्या मजा आ रहा है, का गोड लागलेत. मटक्या मारत गुलाबजामुन खातोय. गुलाबजामुन खातोय, गुलाबजामुन गोड लागतात, गुलाबजामुन मधला आनंद भोगतोय. तेवढ्यात त्याची बायको पळत येते आणि म्हणते, अवधानी आपले दोन्ही बैल मेले, अवधानी आपले दोन्ही बैल मेले. तो गुलाबजामुन खाणारा मनुष्य गुलाबजामुनचं ताट पुढे ढकलतो आणि ओक्सा बोक्सी रडू लागतो. बाजूला तुमच्या आमच्यासारखे खुडील माणसं असतात. ते म्हणतात, मामा खाना हो गुलाबजामुन, मामा खाना हो गुलाबजामुन. तर ते मामा म्हणतो, आता कसे गोड लागतील. का बर? त्यातली साखर पडून गेली. का आता का गोड लागणार? बैल मारायच्या आधी गुलाबजामुन गोड लागत होते, तेच गुलाबजामुन आहेत. बैल मारायच्या आधी गोड लागत होते, आता बैल मेल्यावर गोड लागणार. का? बैल मारायच्या आधी गोड का लागत होते? गुलाबजामुन खाताना मन अंतर्मुख झालं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटलं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची स्थिरता हेच सुख, हे एक कारण. आणि हेच अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून
सुखाचा प्रवाह वाहून आणत होतं आणि गुलाबजामुनमध्ये मांडत होतं, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागत होते. गुलाबजामुनमध्ये असलेल्या साखरेमुळे गुलाबजामुन गोड लागत नव्हते. तर गुलाबजामुन खात असताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुनमध्ये मांडला, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागले, साखरेमुळे नाही. गुलाबजामुन जर साखरेमुळे गोड लागत असते, आता बैल मेलेत, बैल मेल्यावर त्या गुलाबजामुनमध्ये साखर आहे ना, बैल मेलेत, तेच गुलाबजामुन आहेत, तीच साखर आहे. हा, बैल मेल्यावरही तेच गुलाबजामुन खातोय, तीच साखर आहे, तरी का गोड लागणार? याचं कारण की बैल मेले म्हणून मनाची अंतर्मुखता तुटली. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामापासून तुटलं आणि मेलेल्या बैलाच्या दिशेने धावलं. आता तिथं गुलाबजामुन खाताना हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणून गुलाबजामुनमध्ये मांडण्यासाठी तिथं मन नाहीये, आणि म्हणून गुलाबजामुन गोड असूनही गोड लागणार. आणि म्हणून विषय हे कधीही सुखरूप नसतात. विषयात सुख नसतंच. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. विषयात सुख नसतंच. गुलाबजामुन साखरेमुळे गोड लागत नव्हते. गुलाबजामुन साखरेमुळे जर गोड लागत असतील, गुलाबजामुन साखरेमुळे गोड लागत असते, आता बैल मेल्यावर तीच साखर गुलाबजामुन मध्ये आहे ना, मग का गोड लागणार? तर गुलाबजामुन का गोड लागत होते? गुलाबजामुन खाताना मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं, हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि गुलाबजामुन मध्ये मांडला, आणि गुलाबजामुनला गोडी आली, आणि म्हणून गुलाबजामुन गोड लागत होते, साखरेमुळे नाही. साखरेमुळे म्हणत आता साखर आहे ना, त्यात का गोड लागणार? मग याचा अर्थ विषयात सुख नसतं. इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं या दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि मग विषय भोगताना मन अंतर्मुख झालं की ते हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख आहे. आणि हे अंतर्मुख झालेलं मन, हृदयस्थ रामाशी एकरूप झालेलं मन हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणतं, विषयात मांडतं, आणि विषयाला गुढी येते. हे सुखाचं दुसरं कारण. पर्यायाने सुख हे हृदयस्थ रामापासूनच मिळालं. मन अंतर्मुख झाल्यामुळे हृदयस्थ रामाला भेटलं, स्थिरावलं. स्थिरावणं हे सुख, आणि त्यानेच रामापासून सुख वाहून आणलं आणि विषयात मांडलं, विषयाला गोडी आणली. शेवटी सुख आणलं कुठून? हृदयस्थ रामापासूनच आणलं. म्हणून सुख जगतात नाहीच आहे. सुख आहे ते फक्त हृदयस्थ रामात आहे. अंतरी सुख एकाती, बाह्याची भाष नेनेजेचे निशेष, अंतरी सुख एकाती. सुख आहे ते हृदयात आहे. म्हणून साधू महात्मे, संत महात्मे बाहेर जगतात विषयात सुख शोधत नाहीत, ते अंतकरणात सुख शोधतात. म्हणून ज्ञानोबा बोलले की वार्षी वेन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी जो. 10 वर्ष दुष्काळ पडू द्या, समुद्राचं फुटभर पाणी कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी होऊ द्या, समुद्राचं फुटभरही पाणी वाढत नाही. का? समुद्री रेखा न ओलांडावी, प्रतिभूते व्हावी हे आज्ञा माझी. समुद्र भगवंताची दिव्य विभूती आहे, आणि समुद्राला देवाने बांधलाय, आदेश दिला की तू आपली जागा सोडायची नाही. आणि समुद्राने जागा सोडली असती तर मुंबई पाण्यात गेली असती, मुंबई राहिली नसती, सगळे बेट बुडाले असते. देवाने समुद्राला आदेश दिलाय, समुद्री रेखा न ओलांडावी. समुद्राला तू तुझी मर्यादा सोडू नको, जाग्यावर स्थिर राहा, समुद्री रेखा न ओलांडावी. तात्पर्य, नद्याच्या पाण्याची मदत न घेता, पाऊस पडो की न पडो, नद्याच्या पाण्याची मदत न घेता समुद्र आपल्या परीने सदा तृप्त आणि तुडुंब आहे, सुखी आहे. तसं साधू महात्मा धन दौलत बायका मुलं बाह्य साधनाची मदत न घेता केवळ आणि केवळ एका हरिनामाने, केवळ आणि केवळ एका हरिनामाने तृप्त, आनंदी आणि सुखी आहे. वार्षी वेन सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारी संतोषी. महात्मा बाह्य साधनाची मदत घेत नाही, धनदौलतीची बायका मुलाची. हा, बाह्य साधनाची मदत न घेता तो सुखी असतो, आणि सर्वात सुखी असतो. का? तो अंतकरणात सुख शोधतो. अंतरी सुख एकाती. सुख बाहेर जगात नाहीच आहे, दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुकोबर आहे. हे जग दुःखानंच भरले, बाहेर सुख नाहीच आहे. सुख आहे ते हृदयात आहे. तर सुखरूप हृदयस्थ राम
तेच एक सुखाचं कारण आहे. सर्व सुखाचा ठेवा, सर्व सुखाचा आगर घेऊन तो राम हृदयात उभा आहे. त्याचा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. राम हृदयात उभा आहे. राम सुखरूप आहे, जगत दुःखरूप आहे. सुखरूप आहे साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. एकटा पांडुरंगाने पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे. तो पांडुरंग राम आहे, तो राम हृदयात उभा आहे. अर्थात सुखच हृदयात उभे रामाच्या रूपानं. आणि मग सुख हवंय तर आम्हाला करायचं काय, की रामनाम घेऊन आमचं मन त्या हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं करायचे. आम्ही रामनाम घेऊन आमचं मन हृदयस्थ रामापर्यंत पोहोचतं केलं की मन आणि राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हेच सुख असते. आणि हेच मग रामाला भेटलेलं मन रामापासून सुखाचा प्रवाह काढतं आणि विषयात आणून मांडतं आणि विषयाला गोडी आणतं. आणि म्हणून विषय गोड वाटतात, ते मूळचे गोड नसतात. या मनाने रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणला आणि विषयात मांडला आणि विषयाला गोडी आणली. हे तुम्ही लक्षात घ्या. विषयी भोगी विलासी माणसांनो हे लक्षात घ्या. तुम्ही भोगात लोळतायत, विषयात लोळतायत, मजा करतायत, पण या भोगात विलासात या विषयात सुख नाही. मग हे विषय सुखरूप का वाटतात? विषयात सुख नाही तरी सुखरूप का वाटतात? की इच्छित विषय प्राप्त होणं आणि मनाची अंतर्मुक्ता साधणं दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आणि अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटले, स्थिरावलं. स्थिरावणं हेच एक सुख, हे कारण. आणि याच मनाने, स्थिरावलेल्या मनाने हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणलाय, विषयात मांडलाय आणि विषयाला गोडी आणली. आणि म्हणून विषय सुखरूप वाटतात, ते मूळचे सुखरूप नसतात. हे हृदयस्थ रामापासून सुख उसणं आणून मांडावं लागतं. हे उसणं आहे, उसणं आणून मांडावं लागतं विषयात. आणि ते मन करतं काम आणि विषयाला गोडी आणतं. हा विषय मी 4-5 वेळेस पुन्हा पुन्हा समजावून सांगितलाय. अतिशय महत्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे म्हणून. आणि म्हणून तुकोबारायाचा देवाकडे आग्रह आहे की देवा, मला सुख हवंय, पण मी देहभानावर आहे. आणि जोपर्यंत मी देहभानावर आहे तोपर्यंत मला सुख मिळत नाही. मी देहभानावर का आहे तर माझं मन जिवंत आहे. मन जिवंत असलं की ते देहभानावर असतं. मन जिवंत असलं की ते देहभानावर असतं. आणि मन मेलं अर्थात अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं की ते आत्मभानावर असतं. तुम्ही रामनाम घेतलं, मन अंतर्मुख झालं, हृदयस्थ रामाला भेटलं आणि स्थिरावलं, रामात विलीन झालं काही काळ किंवा कायमचं. आता ते आत्मभानावर आले. रामाला भेटलं म्हणजे आत्मभानावर आले. अरे हा राम तर मी आहे म्हणतं, आत्मभानावर आलं. अंतर्मुख झालेलं मन आत्मभानावर येतं आणि बहिर्मुख झालेलं मन देहभानावर येतं. आणि मन बहिर्मुख तेव्हा असतं जेव्हा मन जिवंत आहे. म्हणून मन जिवंत असलं की तुम्ही देहभानावर असता, देहभानावर असला की तुम्हाला दुःखाचा अनुभव येतो. मन अंतर्मुख झालं की आत्मभानावर जातं, देहाचा विसर पडतो. आणि म्हणून देहाचा विसर पडला की सुख मिळतं. आणि म्हणून देव आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवा, मला माझ्या देहाचा विसर पाड. देहाचा विसर पाडल्याशिवाय मला सुख मिळणारच नाही. बरं, गंमत अशी की थोडंफार सुख विषयाने सुख मिळतच नाही, पण थोडेफार सुख विषय भोगताना जे जाणवतं. आता गंमत अशी आहे की विषय हे कंटाळवाणे असतात. विषय सेवनी कोण तृप्त झाला, विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. तुकोबार आहे. लाकडाला किती इंधन टाकलं ते म्हणे माझं पोट भरलं. ते जाळ्याला बसले ना, अग्नीला किती लाकडं टाकले ते माझं पोट भरलं. अग्नी जाळ्याला बसला, किती टाका ते खाक करते. तसा किती विषय भोगल्यावर तुमचं पोट भरल? किती भोगा, पोट भरतच नाही. जसं अग्नीला तृप्ती नाही लाकडं जाळायला, तसं विषयाला तृप्ती नाही. किती विषय भोगा तृप्ती नाही. विषय सेवनी कोण तृप्त झाला? मग उदाहरण घ्या, एखाद्या मुलाने आईकडून 200 रुपये घेतले आणि सिनेमाला गेला. मुलगा सिनेमा हॉलमध्ये बसलाय आणि तो सिनेमा पाहतोय. सिनेमा सुरू होणं आणि त्याच्या मनाची अंतर्मुखता साधणं एकदाच घडतं. मग अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटले, ते स्थिरावले. स्थिरावण्यामुळे सुख. आणि त्या अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणलाय आणि सिनेमाच्या पडद्यावर मांडलाय, त्या चित्रात मांडलाय. आणि सिनेमा तुम्हाला गोड वाटतोय, सुख देतोय. सिनेमा सुख देत नाही. सिनेमा पाहताना अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्थ रामापासून सुखाचा प्रवाह वाहून आणलाय आणि त्या पडद्यावर चित्रावर मांडलाय, म्हणून सिनेमा गोड वाटतो. पण सिनेमा किती वेळ पाहिल माणूस? 3 घंटे. सिनेमा पाहून कंटाळ येतो, मनुष्य बाहेर येतो थिएटरच्या. विषय कंटाळवाणे असतात.
बाहेर आला तर मनात इच्छा झाली आता आईस्क्रीम खावी. मन ते आईस्क्रीमच्या मागे धावलं. आईस्क्रीमच्या मागे धावलं, हृदयस्रावापासून तुटलं की ते बेचैन असतील. बेचैनी अस्थिरता हे दुःख आहे. आता आईस्क्रीमच्या मागे धावलंय, तुमच्या जीवनात दुःख आलंय. आता आईस्क्रीमच्या स्टॉलवर गेला मुलगा, आईस्क्रीम घेतली, आईस्क्रीम खाऊ लागला. आईस्क्रीम खाणं आणि मनाची अंतर्मुखता साधणं हे दोन्ही गोष्टी एकदाच घडतात. आईस्क्रीम खाताना मन अंतर्मुख झाले, स्थिरावणं हे सुख, आणि त्या हृदयस्रावापासून सुखाचा प्रभाव वाहून आणला आणि आईस्क्रीम मध्ये मानलाय. आईस्क्रीमला गोडी आणली. आईस्क्रीम मूळची गोड नाही, या अंतर्मुख झालेल्या मनानं हृदयस्रावापासून सुख वाहून आणले आणि आईस्क्रीम मध्ये मांडले आणि आईस्क्रीम गोड लागते. पण आईस्क्रीम खाऊन कंटाळा आला की पुन्हा तिसरा विषय मनात, आता मित्राला भेटावं. हे चालूच राहतं, हालपंडाव. इच्छेला तळ नसतो. मनात इच्छा निर्माण होत राहतात आणि इच्छेच्या पाठीमागे मन धावत असतं. जेव्हा मन इच्छेच्या पाठीमागे धावतं त्यावेळेस ते बहिर्मुख असतं, हृदयस्थरामापासून तुटतं, आणि हृदयस्थरामापासून तुटलं की ते बेचैन, अस्थिर आणि तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. इच्छित विषय प्राप्त झाला की पुन्हा अंतर्मुख होतं, स्थिरावतं, क्षणभर सुखाची प्राप्ती. पुन्हा तो विषय बघून झाला, कारण कंटाळवा नाही विषय, तो बघून झाला पुन्हा नवीन इच्छा, की पुन्हा नवीन इच्छेच्या मागं ती इच्छित वस्तू मिळेपर्यंत पुन्हा बेचैन, अस्थिरता, तडप, कारण रामापासून तुटले की पुन्हा दुःखाचा अनुभव. हा लपंडाव आयुष्यभर चालू असतो. म्हणून क्षणभर सुख, जवा एवढं सुख आणि डोंगर एवढं दुःख हे जीवनात चालू असतं. म्हणून तुकोबाराय बोलले की सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अर्थात विषयाने जे सुख मिळतं ते विषयाचं नसतेच, ते अंतर्मुख झालेल्या मनामुळे सुख असते. आणि विषयातून मिळालेल्या सुखात जो भास होतो तेही सुख अंतर्मुख झालेल्या मनानंच दिलं असतं. परंतु हे मिळालेले सुखही, विषयातून मिळालेलं सुखही जवा एवढं असतंय आणि दुःख पर्वत एवढं असतं. का? इच्छा अगणित आहेत, इच्छेला तळ नसतो, विषय कंटाळवाणे आहेत, या इच्छेच्या मागे मन धावत असते आणि मन धावत असल्यामुळे ते रामापासून तुटतं, बेचैन, अस्थिर. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. का? तर मनाची अंतर्मुखता ही सुखाला कारणीभूत आहे, मनाची बहिर्मुखता ही दुःखाला कारणीभूत आहे. मन बहिर्मुख धावलं की ते देहभानावर असतं, आणि मन अंतर्मुख झालं की ते आत्मभानावर असतं. मनाच्या अंतर्मुक्तेपेक्षा मनाची बहिर्मुखता जास्त काळ असते. कारण मन हे मूळचं चंचल आहे, अति गरम आहे, अति हॉट आहे. त्यात नाना प्रकारचे विचार आणि नाना प्रकारच्या इच्छा उठत असतात, आणि या इच्छा मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात आणि हृदयस्थ रामापासून तोडतात. इच्छेला तळ नसतो, इच्छा अगणित असतात. इच्छापूर्ती होईपर्यंत मन बेचैन असतं. इच्छित विषय प्राप्त झाला क्षणभर अंतर्मुख होईल, पण विषय कंटाळवाणे असतात. तो विषय बघून झाला की त्याला कंटाळ येतो, पुन्हा मनामध्ये नवीन विषय येतो की त्याची अंतर्मुखता तुटते आणि ते पुन्हा त्या नवीन इच्छेच्या मागे धावतं, बहिर्मुख बनतं, हृदयस्थ रामापासून तुटतं. आणि मन आणि हृदयस्थ राम यांची तटातूट झाली की मन बेचैन बनतं, तडपतं, अस्थिर बनतं. मनाची तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. म्हणून मन अंतर्मुख फार थोड्या वेळा करता असतं, मन सुखही अतिशय थोडं, अर्थात जवळ एवढं मिळतं. मन बहिर्मुख जास्त वेळ असतं, म्हणून दुःखही पर्वता एवढं असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मनाची अंतर्मुखता ही सुखाला कारणीभूत आहे, मनाची बहिर्मुखता दुःखाला कारणीभूत आहे. मनाची अंतर्मुखता ही फार थोडा वेळ असते, बहिर्मुखता जास्त वेळ असते, आणि बहिर्मुखता ही दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून दुःख पर्वता एवढं आहे, सुख अगदी जवळ एवढं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि
तसा विचार केला तर विषयातून मिळणारं सुख हे विषयाने दिलेलंच नसतं, ते मनाच्या अंतर्मुक्तेमुळेच मिळालेलं असतं. आपण बोलून गेलो मागच्या व्हिडिओमध्ये. विषयात सुख नसतंच, परंतु दाटूमोठी विषयात सुख मिळते असं वाटलंही तर ते जवापाडा असतं आणि दुःख डोंगरा एवढं असतं. आणि म्हणून तुकोबारा देवाकडे विनंती करतायत, मागणी मागतायत की देवा, विषयातून सुख मिळत नाही. मग संसारात जर सुख हवंय तर ते फक्त देहाचा विसर पडल्यावरच मिळू शकतं, अन्यथा नाही. आणि देहाचा विसर तेव्हाच पडतो की ज्यावेळेस मन मरतं, आणि मन तेव्हाच मरतं की जेव्हा आम्ही मुखाने रामनाम घेतो. हे समीकरण आहे. अर्थात रामनामानं मनाची अंतर्मुक्ता साधली, मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटलं, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभली. मनाची ही स्थिरता हे सुख असतं. मन स्थिरावलंय म्हणजेच मेलंय. मन मेलं म्हणजे देहाचा विसर पडला. देहाचा विसर पडला म्हणजे सुखाची प्राप्ती झाली. पण देहाचा विसर का पडला? मन मेलंय अंतर्मुख झाल्यामुळं. मग मन मरणं यातून सुख मिळालं आणि देहाचा विसर पडला यातूनही सुख मिळालं. मग मनाचं मरणं आणि देहाचा विसर पडणं या दोन्ही गोष्टी सुख मिळतं. पण याच्या पुढे जाऊन असंही बोललं की देहाचा विसर पडल्यानं सुख मिळतं, असं म्हणण्यापेक्षा मन मेलं की सुख मिळतं. कारण मन मेलं तर देहाचा विसर आहे. म्हणून देहाचा विसर आणि मनाचं मरण दोन्ही गोष्टींनी सुख मिळतं, किंवा देहाचा विसराने सुख मिळालं असं म्हणण्यापेक्षा देहाचं मनाच्या मरणाने सुख मिळालं असं म्हणलं तरी चालू शकतं. मग महाराज म्हणतायत की देवा, देहाचा विसर पडला तरच सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. आणि मला तर सुख हवंय, म्हणून मला माझ्या देहाचा विसर पाड. आणि मग देहाचा विसर पडण्यासाठी मन मरावं लागतं, आणि मन मरण्यासाठी रामनाम घ्यावं लागतं. आणि देवा, रामनामाशिवाय मन मरूच शकत नाही. याची साक्ष ज्ञानोबांनी दिली की रामकृष्ण नामे उन्मनी साधली. मनाचं उन्मन, मनाचं मरण हे घडतं ते केवळ रामनामामुळं. मन इतर गोष्टींनी मरू शकत नाही. मरतं ते रामनामानं, मनाचं उन्मन होतं ते रामनामानं. परंतु देवा, हे मन अतिशय चंचल आहे, त्याला आवर घालणं फार कठीण आहे. एका जागेवर बसलं तर 10 दिशा हिंडून आणतं. याचा हिंडण्याचा वेग वाऱ्यापेक्षाही अधिक आहे. मग देवा, मनाला आवर घालण्यासाठी एकच पर्याय, देव आणि देवाचं नाव. मग माझ्या मनाला आवर घालण्यासाठी या मनाला, या चित्ताला तुझ्या पायाजवळ थोडासा ठाव दे, किंवा तुझ्या पायाजवळ थोडीशी जागा दे, म्हणजे ते स्थिर होईल. हे तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत आणि म्हणतायत की ठाव देई चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित. ठाव देई चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीसी अखंडित. देवा, मन हे मूळच चंचल आहे, अति हॉट आहे, अति गरम आहे, अति तप्त आहे. हो, ते उकळत आहे. म्हणले नाम घेता मन निवे. निवाव कोणाला लागतं? जे उकळत आहे ते. नामानं निवतं, पण ते उकळत आहे. आणि उकळ्याला गार करण्यासाठी पाणी टाकावं लागतं. आंघोळीला गरम पाणी घेतलं, फार कडक झालं, त्यात इसण टाकावं लागतं, गार पाणी टाकून त्याला गार करावं लागतं, तेव्हा अंगावर घेण्यास योग्य राहतं. नाम घेता मन निवे. हो, त्याला निवायचं म्हणजे ते उकळत आहे, ते हॉट आहे, तप्त आहे, त्याची बहिर्मुख धाव आहे. ते सतत तुम्हाला खायला ओढतं, बेचैन करतं. मन मनोरूपात असलं की ते तडपतच, बेचैन करतं तुम्हाला. आणि बेचैनी, मनाची बेचैनी हेच दुःख असते. मनाची तडप हेच दुःख असते. त्याची बहिर्मुख धाव हेच दुःख असते. कारण बहिर्मुखतेमुळे ते बेचैन अस्थिर असतं, अस्थिरता हेच दुःख असते. मग या बहिर्मुख धावणाऱ्या मनाला, मनाची बहिर्मुखता हेच दुःखाला कारण आहे. हो, मग या बहिर्मुख धावणाऱ्या मनाला अंतर्मुख करण्यासाठी देवा, तू आणि तुझं नाव हेच एक साधन आहे. देवा, तू आणि तुझं नाव हेच एक साधन आहे. मग
तू देवा माझ्या मनाला आवर घाल, तुझ्या नामानं माझ्या मनाला आवर घाल आणि तुझ्या पायाजवळ माझ्या मनाला थोडीशी जागा दे, तिथं त्याला कायमचं स्थिर कर. जसं तुकोबाराय बोलले की आता कुठे धावे मन तुझे चरण देखील या. हो, तसं या अभंगात म्हणतात की ठाव दे चित्ता राखे पायापाशी. माझ्या चित्ताला तुझ्या पायाजवळ जागा दे, तिथं कायमचं स्थिर कर. आणि देवा हे तू स्थिर करू शकतोस तुझ्या पायाजवळ, किंवा तुझं नाम स्थिर करू शकतो. कारण मनाला आवर फक्त नामानेच घालता येतो. देव आणि देवाचं नाव एक असते, नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. आणि म्हणून मनाची चंचलता, मनाची बहिर्मुखता जे दुःखाचं कारण आहे, तर त्या मनाला अंतर्मुख करून देवा तुझ्या पायाजवळ कायमचं स्थिर करायचं असेल तर याला फक्त तू आणि तुझं नावच स्थिर करू शकतो. म्हणून देवा माझ्या मनाला तुझ्या पायाजवळ जागा दे आणि तुझ्या पायाजवळ स्थिर कर. आणि म्हणून महाराज म्हणतात की ठाव दे चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. एक सर्वसाधारण नियम आहे की ज्याचं कुत्र त्यांनी आवरावं लागतं. ज्याचं कुत्र त्यांनी आवरावं लागतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही भगवंताची 4 कुत्री आहेत आणि भगवंतानं आमच्या अंगावर सोडली आहेत. एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन, मन, बुद्धी, चित्त, अहंकार भिन्न, चतुर्धा जान विभागला. नाथ महाराज. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4ही गोष्टी नारायण तत्वापासून निघल्या आहेत. एक नारायण या 4 भागात विभागलाय. एकदा भागे नारायण स्वय झाला जनार्दन. एक नारायण तत्व 4 भागात विभागले आणि ते 4 भाग म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अर्थात मन, बुद्धी, चित्त, अहंकार नारायण तत्वापासून निघाली आहेत आणि ज्यावेळेस ती परत येऊन नारायण तत्वात विलीन होतील तेव्हाच ती स्थिरावतात आणि याला मोक्ष म्हणतात. अर्थात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचं परत फिरून नारायण तत्वात विलीन होणं हा मोक्ष असतो. हो. आपण बोलून गेलो की मन नारायणापासून निघलंय, परमात्म्यापासून निघलंय. ते परत फिरून जेव्हा परमात्म्यात विलीन होईल, अर्थात अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होईल, हा मोक्ष असतो. तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4ही गोष्टी नारायण तत्वापासून निघाल्यात आणि ज्यावेळेस परत फिरून नारायण तत्वात जाऊन विलीन होतील तिथे त्यांचा कायमचा लय होतो, कायमची निवृत्ती होते आणि हा मोक्ष असतो. तात्पर्य मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही भगवंताची 4 कुत्री आहेत आणि भगवंताने आमच्या अंगावर सोडली आहेत. आणि ज्याचं कुत्र त्यांनीच आवरावं लागतं. एखाद्या वेळेस आम्ही जागलीवर जर गेलो एखाद्या माणसाच्या किंवा कोणाच्या घरी गेलो आणि त्या माणसाकडे जर कुत्रा असेल तर कोणी अनोळखी मनुष्य जर आपल्या घरी आला तर कुत्रा अंगावर धावतो. आपण त्या कुत्र्याला हाड म्हणलं तर ते कुत्रं जास्त अंगावर येतं, गळ्यात टांगड्या घालतं. पण मालक जर कुत्र्याला हाड म्हटला तर कुत्रं स्थिरावतं आणि मग ते कुत्रं ओळखतं की हा नक्की आलेला मनुष्य माझ्या मालकाचा मित्र आहे, शत्रू नाही, आता त्याला येऊ द्यावं. मालक हाड म्हणला तरच कुत्रं स्थिरावतं, अन्यथा तुमच्या अंगावर जास्त येतं. तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 कुत्रे आहेत आणि यांचा मालक आहे नारायण. नारायण जर या 4 कुत्र्याला हाड म्हणला तरच ते स्थिरावतात, अन्यथा नाही. आणि नारायणाने या 4 कुत्र्याला हाड म्हणणं म्हणजे तुम्ही नारायणाचं नाव घेणं, तुम्ही रामनाम घेणं, म्हणजे नारायणाने या कुत्र्याला हाड म्हणणं. अर्थात तुम्ही रामनाम घेतलं तरच मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे स्थिरावू शकतात, अन्यथा नाही. म्हणून मी बोललो की ज्याचं कुत्र त्यांनी आवरावं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही नारायणाने आपल्या अंगावर सोडलेली 4 कुत्रे आहेत. नारायणाने या 4 कुत्र्याला हाड म्हणावं तेव्हा ती स्थिरावतात, माघारी फिरतात. आणि नारायणाने हाड म्हणणं म्हणजे नारायणाचं नाम घेणं. तुम्ही राम म्हणा, ही 4 कुत्रे आवरले जातात, वापस फिरतात, नारायण तत्वात विलीन होतात, तुम्ही मुक्त होता. याला म्हणायचं ठाव दे चित्ता राखे पायापाशी. देवा हे चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सगळी देवापासून निघाली आणि देवाच्या नावानेच यांना आवर घालता येतो.
देवा मग तू आणि तुझं नाव माझ्या तोंडात फिट कर. देवा तू आणि तुझ्या नावाने या चित्ताला आवर घाल आणि तुझ्या पायापाशी त्याला बसायला जागा दे आणि कायमच तुझ्यापाशी स्थिरावून घे, कायमच तुझ्यापाशी बसून घे. तरच माझं चित्त स्थिरावल, अन्यथा नाही. हनुमान महाराज म्हणतात की ठाव दे चित्ता राखे पायापाशी. आणि कसं? सकळ वृत्तीसी अखंडित. तू देवा माझ्या चित्ताला आवर घाल, तू कायमचा घाल, अखंडित घाल. आणि नुसतं चित्तालाच नाही तर माझ्या चित्तातील, माझ्या मनातील सगळ्या वृत्तींनाही अंतर्मुख कर किंवा त्यांनाही आवर घाल. चित्ताला तर आवर घाल, पण तो चित्तातल्या वृत्तींनाही आवर घाल आणि तो अखंडित घाल, कायमचा घाल. सकळ वृत्तीशी अखंडित. वृत्ती ही मनात उठते, चित्तात उठते. हो. आतू होऊन असे बाहेरी येतेसे व्यापार रूपे. की तुमच्या चित्तात जशी वृत्ती उठेल तशी ती इंद्रियाच्या कृतीतून प्रकट होत असते. आवडी वृत्ती किरीटी आधी मनोनी उठी, मग तेची वाचा दिठी करासी. ज्ञानोबर आहे. आवडी वृत्ती किरीटी आधी मनोनी उठी, मग तेची वाचा दिठी करासी. तुम्हाला जी वृत्ती आवडली ती अगोदर तुमच्या चित्तात, मनात उठते आणि ती इंद्रियाच्या कृतीतून प्रकट होत असते. तुमच्या मनात जर चांगली वृत्ती निर्माण झाली तर ती चांगली वृत्ती तुमच्या डोळ्यातून, हातातून आणि वाणीतून प्रकट होते. मनात चांगली वृत्ती निर्माण झाली तर तुम्ही त्या समोरच्या माणसाकडे प्रेमळ नजरेने पाहाल, प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवाल, वाणीनं गोड बोलाल. आणि तुमच्या चित्तात, मनात वाईट वृत्ती निर्माण झाली समोरच्या माणसाबद्दल तर तुम्ही तोंडाने त्याला शिव्या द्याल, हाताने माराल आणि डोळे फाडून पाहाल. हनुमान ज्ञानोबा बोलतात की आवडी वृत्ती किरीटी आधी मनोनी उठी, त्याची वाचा दिठी करासी. देवा वृत्ती चांगली असते आणि वाईटही असते. आणि म्हणून तुकोबाराचा शब्द आहे सकळ. कारण वृत्ती चांगलीच असते असं नाही, वाईटच असते असं नाही, दोन्ही असतात. वृत्ती चांगली बी असते, वाईटही असते. म्हणून सकळ वृत्तीशी अखंडित. देवा माझ्या मनाला, चित्ताला आवर घालन, तुझ्या पायाजवळ बसायला जागा तर देच. पण त्या मनात असलेल्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या चांगल्या असो वाईट असो, त्या सकळ वृत्ती नाही आवर घाल आणि तुझ्या पायापाशी बसायला जागा दे. ठाव दे चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित. पण देवा आता मनाला, माझ्या वृत्तीला आवर घातलाय, अंतर्मुख केले, तुझ्या चरणाजवळ बसायला जागा दिलीयस. पण माझं चित्त तुझ्या पायाजवळ कायमचं स्थिरवण्यासाठी किंवा तुझ्या पायाजवळ कायमचं स्थिर होऊ नये यासाठी काही शत्रू टपलेले असतात. तुकोबारा देवाला म्हणतात की देवा तू माझ्या चित्ताला, माझ्या मनाला तुझ्या पायाजवळ बसायला जागा दिलीये, कायमची दिलीयस, हे ठीक आहे. पण मला अजून एक डाऊट आहे, अजून एक शंका की देवा तुझ्या पायाजवळ माझं मन कायमचं स्थिरावं असं मला वाटतंय. परंतु हे मन तेव्हा स्थिरावेल की ज्यावेळेस या मनाला स्थिर न होण्यासाठी काही शत्रू टपलेले असतात, त्यांचा नायनाट झाला तर. आणि हे शत्रू कोण आहेत हे तुकोबारा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज म्हणतात की आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. देवा माझ्या मनाला तू, माझ्या चित्ताला तुझ्या पायाजवळ बसायला जागा दिलीयस, परंतु हे तुझ्या पायाजवळ कायमचं स्थिर तेव्हाच होईल की ज्यावेळेस जे काही शत्रू टपलेले असतात की याने स्थिर होऊ नये, माझ्या मनानं तुझ्या पायाजवळ स्थिर होऊ नये यासाठी काही शत्रू टपलेले असतात, ते शत्रू मारलेस तर, माझ्या जीवनातून हाकलून दिलेस तर. माझं चित्त तुझ्या पायापाशी स्थिर व्हावं ही माझी इच्छा आहे. पण हे कधी स्थिर होईल? हे तेव्हा स्थिर होईल की यांनी स्थिर होऊ नये यासाठी काही शत्रू टपलेत, त्यांचा नाश केला तर. आणि ते शत्रू आहेत
आस, भय, चिंता, लाज, काम आणि क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा. माझ्या जीवनातून हे 6 शत्रू घालव, तरच माझं चित्त तुझ्या पायाजवळ कायमचं स्थिर होईल. कारण चित्त स्थिर होऊ नये यासाठी हे 6 शत्रू सारखा प्रयत्न करत असतात. हे शत्रू घालव. त्यातला पहिला शत्रू आहे आस. आस म्हणजे आशा. आशा म्हणजे इच्छा. आशा मोठी बलवान असते. इच्छा बलवान असतात. इच्छेला तळ नसतो. इच्छा तुमच्या मनाला सोबत घेऊन बाहेर पडतात. तुमच्या मनाला बहिर्मुख करतात. हृदयस्थ रामापासून तोडतात. मन हृदयस्थ रामापासून तुटलं की बेचैन होतं, अस्थिर होतं, तडपतं. मनाची बेचैनी, अस्थिरता, तडप हे दुःख असते. आणि म्हणून मानवी जीवनात दुःखाचं सर्वात मोठं कारण जर काय असेल तर ती आहे आशा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की आशा जैसी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला जन्म देते, आशा दुःखाला जन्म देते. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. नाथ महाराज. मनात आशा उठली की तुमच्या वाट्याला दुःखच येणार. हो. कारण तुम्हाला जी आशा झाली, जी वस्तू हवी ती नाही मिळाली तर तुमची निराशा होते. निराशा दुःखाला कारणीभूत असते. आणि म्हणून माझ्या जीवनातून आशा घालव. आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते आणि मिळालेल्या वस्तूचाही उपभोग घेऊ देत नाही. आशा कशा दुःखी करतात पहा. आशा इच्छित वस्तू, आशा झाली कुठली तरी, ती वस्तू मिळेपर्यंत मला दुःखी करते, पण मिळालेल्या वस्तूचाही उपभोग घेऊ देत नाही. ही डबल दुःखी करते. आशा मोठी गमतीची आहे. आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत मला दुःखी करते आणि मिळालेल्या वस्तूचाही उपभोग घेऊ देत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक लग्नाची पार्टी बसली, बैठक बसली, इकडून 10-15, तिकडून 10-15, आणि बोला म्हणले सांगा हुंडा. आता हुंडा घेणं बंदी कायद्याने, घेऊ नये, पण म्हणले सांगा हुंडा. मुलाचा बाप म्हणला द्या 2 लाख. मुलीचा बाप म्हणला दिले. कुत्र्याने तुकडा झेलल्यासारखं त्याने लगेच शब्द झेलला, मला दिले. मुलाचा बाप चपापला, म्हणले अरे 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 अरे, मागण्यात चुकले. 2 लाखाच्या ऐवजी 4 लाख म्हणलं असतं यांनी दिले असते. 2 लाखाच्या ऐवजी 4 लाख म्हणलं असतं तरी यांनी दिले असते. हा मनात सारखा घोकू लागला. 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. पण आता म्हणून काय उपयोग? सुपारी फुटली ना. 2 लाखावर हा तयार झाला, सुपारी फुटली, पण हा मनात घोकत होता 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. जेवायला बसले, बाई गुळवणी वाढायला आली, हा मनात म्हणतो 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. बाई म्हणते काय म्हणता मामा? ते म्हणतं बाई तुला नाही कळायचं, जातो 4 लाख म्हणलं असतं तर. याला नातरुंड झाले तरी हा बसल्या बसल्या म्हणायचा 4 लाख म्हणलं असतं तर, 4 लाख म्हणलं असतं तर. नातू म्हणते आजोबा काय म्हणता? बाबा तुला नाही कळायचं. हा घोकीत होता 4 लाख म्हणलं असतं तर. आधी दुःख काय होतं? 2 लाख मिळतील का नाही. 2 लाख मिळाले, त्या 2 लाखाचा आनंद त्या 4 लाखाच्या आशेने भोगू दिला नाही. आणि म्हणून मी बोललो की आशा इच्छित वस्तूपर्यंत मला दुःखी करते आणि मिळालेल्या वस्तूचा उपभोग घेऊ देत नाही. आधी इच्छा असते मी आमदार व्हावं, आधी दुःख आहे की मी आमदार होतो का नाही हे दुःख आहे, निवडून येतो का नाही दुःख आहे. आधी आशा आहे किंवा आधी दुःख आहे की मी आमदार व्हावं. आता आमदार झाला, हा आनंद आहे ना. पण आता साहेबाला वाटलं मंत्री व्हावं, पण मंत्रीपद मिळालं नाही. मंत्रीपद मिळालं नाही या आशाने आमदार झाल्याचं सुख तुम्हाला भोगू दिलं नाही. बरोबर चुकून मंत्रीपद मिळालंय तर असं खातं मिळालं की ज्यात काही खाता येत नाही, असं खातं मिळालं की ज्यात काही खाता येत नाही. आणि मग मंत्रीपद मिळून तरी उपयोग काय? मग इथं मंत्रीपद मिळाल्याचा आनंदही खातं चांगलं नाही मिळालं आहे, खातं चांगलं मिळालं नाही, या गोष्टीने तुम्हाला मंत्रिपदाचे आनंद उपभोगू दिला नाही. आणि म्हणून इच्छा, आशा या दुःखाला कारणीभूत असतात. आशा इच्छित वस्तू मिळेपर्यंत दुःखी करते आणि मिळालेल्या वस्तूचाही उपभोग घेऊ देत नाही.
म्हणून आशा मारा, तुम्ही सुखी व्हाल. आशा मारा. आशा, तुमचं जे मन अंतर्मुख आहे. आशा म्हणजे जी इच्छा. आशेचा आणि दुःखाचा संबंध कसा आहे बघा, की मनात कुठलीही इच्छा उठली, आशा निर्माण झाली, की ही इच्छा आशा तुमच्या मनाला आपल्यासोबत घेऊन बहिर्मुख धावतात. आणि तो इच्छित विषय मिळेपर्यंत मन बेचैन अस्थिर असतं. ही बेचैनी, अस्थिरता दुःख असते. एक कारण. आणि दुसरी गोष्ट, मन बहिर्मुख धावल्यामुळे हृदयस्रामापासून तुटले. आणि मन जेव्हा जेव्हा हृदयस्रामापासून तुटेल तेव्हा तेव्हा ते बेचैन आणि अस्थिर बनतं. ते तडपतं. ही तडप, बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. मग आशा तुम्हाला दोन प्रकारे दुःखी करतात. मनात आशा उठली, इच्छा उठली, की त्या इच्छेच्या मागे मन धावलं. ती इच्छित वस्तू मिळेपर्यंत मन बेचैन आहे. बेचैनी, मनाची बेचैनी हे दुःख आहे. एक कारण. आणि मन हृदयस्रामापासून तुटले आणि बहिर्मुख धावू लागले. आणि मन जेव्हा जेव्हा हृदयस्रामापासून तुटेल तेव्हा तेव्हा बेचैन अस्थिर असतं. आणि बेचैनी, अस्थिरता हे दुःख असतं. हे दुःखाचं दुसरं कारण. आशा दोन प्रकारे दुःखी करते. मनाला बहिर्मुख करून दुःखी करते आणि इच्छित वस्तू मिळेपर्यंत बेचैन अस्थिर करते आणि दुःखी करते. आशा दुहेरी दुःखी करते. आणि म्हणून आशा मारा, इच्छा मारा, सुखी व्हाल. आणि म्हणून महाराज पांडुरंगाकडे विनंती करतात की देवा, माझं मन स्थिर राहावं असं जर तुला वाटत असेल, तू माझ्या मनाला जागा दिलीस, ते स्थिर राहावं यासाठी प्रयत्न केलाय, पण ते कायमचं स्थिर राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि ते कायमचं स्थिर राहावं असं जर वाटत असेल, की मला कायमचं स्थिर राहावं यासाठी माझी आशा घालव. कारण मन स्थिर राहू नये यासाठी प्रयत्न करणारा पहिला शत्रू कोण आहे? आशा आहे. आशा माझ्या मनाला तुझ्या पायाजवळ कायमचं स्थिर राहू देत नाही. कारण आशा मनात उठली की त्या आशेच्या मागे, इच्छेच्या मागे मन धावणार आणि तुझ्या पायापासून मन तुटणार. तुझ्या पायापासून तुटलं ते तडपणार, बेचैन होणार. बेचैनी, अस्थिरता हे दुःख आहे. शेवटी माझ्या जीवनात दुःख आलं देवा, मला ते तर नकोय, मला दुःख नकोय. म्हणून माझ्या मनाला कायमचं तुझ्या चरणाजवळ स्थिर करायचं असेल तर माझ्या आशा मार. आशा मनाला देवाच्या पायापासून दूर घेऊन जातात. इच्छित वस्तू मिळेपर्यंत बेचैन करतात, अस्थिर करतात. अस्थिरता, बेचैन हे दुःख असते. आणि देवाच्या पायापासून मन तुटलं की ते बेचैन, अस्थिर होतं. अस्थिरता, बेचैनी दुःख असते, ते तडपतं. अशा प्रकारे आशा तुमच्या मनाला देवाच्या पायापासून तोडून दोन प्रकारे दुःखी करतात. आणि म्हणून देवा, माझं मन तुझ्या पायापाशी कायमचं स्थिरावं यासाठी माझ्या आशा मार. तुझ्या पायापासून त्याला पळून नेण्यासाठी पहिला शत्रू कोण टपलाय तर ते आशा आहे. आशा मार. दुसरा आहे माझं भय मार. माणसाला नाना प्रकारचं भय. स्वतःच्या मृत्यूचं भय, अवलादीच्या मृत्यूचं भय, बायकोच्या मृत्यूचं भय, गणागोत्याच्या मृत्यूचं भय आहे, इचुकाट्याचं भय आहे, कुत्र्या मांजराचं भय आहे, चोरा चिलटाचं भय आहे. कशाचं भय नाही. मानवी जीवनाला अख्ख्या भयानेच विळखा मारलाय. भय बाजूला सारत सारत पुढे चालणं हेच जीवन आहे. मृत्यू बाजूला सारत सारत चालणं, पुढे चालणं हेच जीवन आहे. भय आणि मृत्यू यांनी विळखा मारलाय आम्हाला. म्हणून जीवनाची व्याख्या करायची असेल अशी करता येईल की भय आणि मृत्यू या दोघांना बाजूला सरकत सरकत पुढे चालणं हेच जीवन. पावलं पावली भय. अवलाद माईक पदार्थाची बनलेली. माईक पदार्थ नाशिवंत आहेत. अवलाद मरते काय याची काळजी वाहतो मनुष्य. भय. भय दुःखाला कारणीभूत आहे. धन दौलत, गडगंज पैसा घरात ठेवला पण चोरी जातो काय? भय. मनुष्य अस्थिर बनतो. मनुष्य ज्ञानेश्वरी वाचतोय आणि नातू मागून आला आणि म्हणला आजोबा तुमच्या मागून उंदीर गेलाय. मनुष्य टणकन उडतो, भयभीत होतो. ज्ञानेश्वरी वाचण्यात मन लागत नाही. साप सोडा, साप तर लय मोठं झालं. उंदीर गेला म्हणलं तरी मनुष्य भयभीत होतो. भय तुमच्या मनाला अस्थिर करतं, भगवंताच्या चरणापासून तोडतं आणि बहिर्मुख घेऊन जातं. बहिर्मुखता दुःखाला कारणीभूत असते. कशा प्रकारे मी हजारदा सांगितलं तर पुन्हा पुन्हा सांगत नाही. ते द्विरिक्तीचा दोष येईल माझ्यावर. पुन्हा नाव ठेवताल. मनात भय निर्माण झालं की भय तुमच्या मनाला बहिर्मुख घेऊन जातं. भगवंताच्या चरणापासून तोडतं आणि बहिर्मुखता दुःखाला कारणीभूत. बहिर्मुख झालं की बेचैन, अस्थिर. अस्थिरता, बेचैनी दुःख आहे. म्हणून देवा, दुसरा शत्रू जो टपलाय माझ्या मनाला तुझ्या चरणापासून दूर घेऊन जाण्यासाठी, ते भय माझ्या जीवनातून घाल.
तिसरा आहे चिंता. कशाची चिंता आहे? पोरगा MBBS ला लागावं ही पहिली चिंता आहे सध्या. पोराची परीक्षा बसून पण बापाची उभ्याने असते. बाप 3 तास परीक्षा हॉलच्या बाहेर असतो. पोरगा बसून परीक्षा देतो, बाप उभा राहून परीक्षा देतो. आणि चिंता तर होऊन देतो, माझं पोरगा MBBS ला लागतंय का नाही, लागतं का नाही, पेपर कसा जातो, लागलंच तर पास होते का नाही चिंता, झालंच तर पुढे दवाखाना टाकायचं, पैसे नाहीत चिंता, टाकलाच तर चलतो का नाही चिंता, बँकेचं कर्ज काढे फिटते का नाही चिंता, पोराला गोरी बायको मिळते का नाही चिंता, मिळेल तर पोराचं तिचं पटतं का नाही चिंता, पटलेच तिला लेकरं होतात का नाही चिंता, झालेच तर ते जगतात का नाही चिंता, म्हणजे ते पोरं बापाला सांभाळतात का नाही चिंता. पावलं चिंता आहे. चिंता तुमच्या मनाला बाहेर घेऊन पळते. आणि चिंता ही एक प्रकारचं दुःखच असते. आणि मला तर दुःख नकोय देवा, माझ्या मनाला स्थिर ठेव. यासाठी काही शत्रू टपले. त्यातला पहिला शत्रू आशा घाल, भय घाल आणि चिंता घाल. कारण चिंता ही जिवंत माणसाला जाळते, चिता मेलेल्या माणसाला जाळते. आणि म्हणून श्री तुलसीदास एका त्यांच्या अभंगातून बोलतायत की चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान, चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान, चिंता बड़ी अभागिनी चिंता चिता समान, तुलसी भरोसे राम के निर्भय होके सोए, तुलसी भरोसे राम के निर्भय होके सोए, अनहोनी होनी नहीं होनी होय सो होय, चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान. चिंतेने शरीर घटतं, रूप घटतं, ज्ञान घटतं. तुम्ही किती फेअर अँड लवली लावा, किती मेकअपचं सामान लावा, पावडर लावा, स्नो लावा, चिंता असेल तर तुमचं सौंदर्य घटणारच. चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान, चिंतेनं रूप घटतं, ज्ञान घटतं. हो, थॉट ब्लॉक होतो. चिंता असेल, पेपरला गेला तुम्ही, वार्षिक परीक्षा पेपरला गेला, चिंता दूर गेलाय, कसा जातो पेपर, थॉट ब्लॉक येतो, वाचलेलं जे आठवतं ते विसरून जातं. चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान, चिंतेनं ज्ञान घटतं, आहे ते विसरतं, रूप घटतं. हो, तुम्ही सोनं खा पण चिंता करत असाल, खरखर उतराल, शरीर घटतं. एकदा एका माणसाला शिळे तुकडे खाऊन पहिलवान होता, दांडगा पहिलवान होता, दौंडीच्या कुस्त्या करायचा, टपाऱ्या पहिलवान. राजाने बोलून घेतला, अरे म्हणले एवढा मोठा पहिलवान, तुझे खाण्याचे आबळ चालली, हाल आपसल्या चालल्यात, ये म्हणले तू राजदरबारात राहा आणि राजदरबारातला मल्ल पहिलवान हो म्हणले, तू रोज सोनं खा म्हणले, काय खायच्यात खा, आणि आपल्या राज्याचं नाव वाढव, कर म्हणले कुस्त्या. पण म्हणले एक आट आहे तुला, म्हणले काय, रोज 6 वाजता बरोबर मारुतीराला दिवा लावायचा, 6 वाजता मारुतीराला दिवा लावायचा, आणि 6 मिनिटाच्या पुढे किंवा मागे एकही मिनिट झालं तुला फाशी देईल म्हणले मी. ते म्हणलं ठीक आहे, काय 6 वाजता लावायचा दिवा, फुकट खायला मिळते, पहिलं आणखी आहे. अहो कुठं गेले त्याला 6 दिसू लागले ना, 1 मिनिट पुढे मागे झालं की फाशी आहे, ती फाशी दिसू लागली. त्या चिंतेने खरखर उतरलं ना, 1 मिनिट जर मागे पुढे झाला 6ला तर फाशी देतोय राजा. खरखर उतरलं, चिंता से घटे शरीर, मरायला झालं. राजाकडे गेलं, म्हणलं राजा माझ्या शिळ्या भाकरी बारे म्हणले, मला तुमचं सोनं नको म्हणले, मला 5 पक्वानं नको. का ते त्या 6च्या टायमाने 1 मिनिट मागे पुढे झालं की तुम्ही फाशी देताल, त्या चिंतेने मी खरखर उतरलो, माझ्या काही अंगी लागा ना, मला नको म्हणले, माझ्या शिळ्या भाकरीच बऱ्या. चिंता असे घटे शरीर, आपण जे म्हणतो ना अंगी लागत नाही. नाना प्रकारचे चांगले पदार्थ खातायत तुम्ही, पण चिंता करतायत. चिंता केल्यामुळे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. आमच्या वैद्यकीय शास्त्रात सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते. या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममुळे ॲड्रेनालिन नावाचा एक पदार्थ तयार होतो. सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, चिंतेमुळे सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन झालं की त्यातून ॲड्रेनालिन बाहेर पडतं. ॲड्रेनालिन नॉर ॲड्रेनालिन, हे ॲड्रेनालिन बीपी तर वाढवतंच, तुमचा बीपी वाढवतं, हार्ट अटॅक अर्धांग येतात. पण यासोबत हे ॲड्रेनालिन मसल मधलं प्रोटीन काढून घेतं आणि प्रोटीन साखरेत बदलवतं. तुम्हाला स्ट्रेस डायबिटीस होतो आणि मसल मधलं प्रोटीन काढून घेतल्यामुळे तुम्ही खंगता, मरकट दिसता, खंगून जाता, आणि म्हणून खाल्लेलं अंगी लागत नाही सिम्पॅथेटिक ओव्हर स्टिम्युलेशनमुळे. आणि म्हणून चिंता से घटे शरीर घटे रूप और ज्ञान,
चिंता बडी अभागिनी, चिंता चिता समान. चिंता करू नका, बिंदास जीवन जगा. आपल्या खिशात 10 रुपये आहेत असं म्हणायचं, जगातला सगळ्यात श्रीमंत मी आहे. साई उतना ही दे जा में कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं और साधू भी भूखा न जाए. देवा तेवढंच दे की ज्यात मी आणि माझं कुटुंब खाऊन पिऊन सुखी असेल. दारात एखादा साधू आणि भिकारी आला तर पसाभर त्याला वाढण्यासाठी माझ्यापाशी असेल. साई उतना ही दे जा में कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं और साधू भी भूखा न जाए. अल्पसंतुष्ट जीवन, अल्पसंतुष्ट. तुमची चिंता पळून लावतं. देवाचं नाव तुमची चिंता पळून लावतं. हरिमुखे गाता हरपली चिंता. देवाचं नाव मुखात धारण करा, चिंता पळून जाईल. अल्पसंतुष्ट जीवन जगा, चिंता पळून जाईल. हव्यासामुळे चिंता वाढते. मला पाहिजे 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 पाहिजे, हवंय हवंय. पद असो, प्रसिद्ध असतो, धन असो, दौलत असो, हवंय हवंय, चिंता वाढते, अकाली मरण येतं. मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगाव का जास्त पैसा मिळून चिंतेमुळे तृष्णेमुळे लवकर मराव? कोणतं बरे? मला तर वाटतं की कमी पैसा मिळून जास्त दिवस जगाव. जास्त पैसा मिळून त्या चिंतेमुळे लवकर मेलोत. कोल्या कुत्र्यात धन होईल, आपल्या काय पदार्थ पडला, आपण तर मेलो. म्हणून चिंतातुर मन नसावे कदा काळी, हृदयी नामावळी जप करी. जीवनात सर्वात भयानक काय असेल तर चिंता आहे. मी बोललो की खिशात 10 रुपये आहेत पण म्हणावं मी जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. टनाटन उड्या मारा. कुणी अर्धा ग्लास जर चहा दिला तर वरचा रिकामा पाहू नये, खालचा भरलाय. अर्धा दिला ना, मी संतुष्ट. श्रीमंताकडे कधी बघू नये, गरीबाकडे बघावं. माझ्यापेक्षा काही गरीब आहेत ना, मग त्यांच्यापेक्षा मी बरा आहे. हो, मला देवाने बूट दिला नाही, मी बिना बुटाचा फिरतोय, बिना चपलाचा फिरतोय. मी सुखी आहे. का? कोणाकोणाला पायच नाहीत बूट घालायला, त्यांच्यापेक्षा तर मी बरा आहे. मला चप्पल नाही घालायला म्हणून दुःखी होऊ नका. तुम्हाला चप्पल नाही पण कोणाकोणाला चप्पल घालायला पायच नाहीत, तुम्हाला पाय तरी आहेत, तुम्ही त्याच्यापेक्षा सुखी आहेत. खालच्याकडे बघा, वरच्याकडे बघू नका. अल्पसंतुष्ट जीवन जगा, चिंता पळून जाईल. आयत्यात सुखी राहा, आयत्यात ढेकर द्या. देवा माझ्या जीवनातून चिंता घालो. चिंता गेली, माझं मन तुझ्या पायापाशी कायमचं स्थिर राहील. माझं मन तुझ्या पायापाशी कायमचं स्थिर राहील. देवा माझी लाज घालो. मला लाज वाटते, कशाची? माळ घालायची लाज वाटते. तुकोबाराय बोलले, कंठी मिरवी तुळशी मारा. कंठी मिरवी तुळशी माळा. गळ्यात तुळशीची माळ घालून मिरवा म्हणले, अशी उघडी करा, अशी उघडी करा, जगाला दाखवा म्हणले, मिरवा म्हणले. पण आम्हाला लाज वाटते. बरेचसे लोक म्हणतात आम्ही खात नाहीत बा, मग आपण माळ घाल की. नगवा, लाज वाटते. कीर्तनाला जायची लाज वाटते, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणायची लाज वाटते, टाळ्या वाजायची लाज वाटते. ही लाज परमार्थाला आडवी येते. देवा माझी लाज घालू. अहो, लाज कोणत्या गोष्टीची असावी? जुन्या काळात लोक म्हणायचे चाडी चोरी सिंदळकी याची लाज असावी. कामधाम करण्याची, माळीची, देवदेव करण्याची काय लाज असावी? लोकांना कळतच नाही जीवन. लाज परमार्थाला आडवी येते. देवा माझी लाज घालो. ही लाज तुझ्या प्राप्तीला आडवी येते. माझी लाज घालो. आणि शेवटी काम क्रोध घालो. आपण फार मोठा आहे, सगळ्या सोडवणं अवघड आहे. स्पर्श करूया, थांबूयात. 10 मिनिटं आलीत आपल्याकडे. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाची विषय भोगाची इच्छा. ज्ञानेंद्रियाची विषय, हे ज्ञानेंद्रियाचे विषय माझ्या जीवनातून हाकलून दे. अर्थात काम हाकलून दे. काम म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा. आणि ज्ञानेंद्रियाच्या विषय भोगाची इच्छा म्हणजे काम. आणि या कामातून क्रोध निर्माण होतो. हा क्रोधही जाऊ दे. काम गेला की क्रोध जातो. हो, कामाची नाही ती तर क्रोधाची काही सांगते, ते काहीतरी भांडणार आहे. काम मेला, क्रोध मरतो. मुळाचे तोडणे जैसे होय शाखा उद्देशे, कामो नासलेने नासे क्रोध तैसा. काम नासला की क्रोध नासतो. कारण कामातूनच क्रोध निर्माण होतो. आणि मग काम जाऊ दे देवा माझ्या जीवनातून, क्रोध आपाप जाईल. क्रोध आघातक आहे. क्रोध स्वतःला घातक आहे, समोरच्याला घातक आहे. श्वान शीघ्र कोपी आपणा घात कर पापी. क्रोधान आपलं जीवन बर्बाद होतं, नाना प्रकारचे रोग होऊन. समोरच्याचं आपण वाईट करतो, हानमार करतो. कुठपर्यंत जातं भांडण लागतं, कुठपर्यंत प्रकरण जातं. देवा माझा काम घाल, काम गेला की क्रोध जाईल, क्रोध गेला. देवा माझे 6 शत्रू गेले, आता मी बिंदास झालो. आता माझं चित्त तुझ्या पायाजवळ कायमचं स्थिर राहील. कारण तुझ्या पायाजवळ बाहेर ओढून काढण्यासाठी हे 6 शत्रू टपलेले आहेत. हे 6 शत्रू माझ्या जीवनातून घालो. मग
हे 6 शत्रू माझ्या जीवनातून गेले की आता माझ्या चित्ताला तुझ्या पायापासून दूर करणारं कोणी शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. मग तुकोबाराय पुढे बोलतात की देवा, या बारीक सारीक गोष्टी या वरच्या अभंगाच्या 4 चरणात खूप बारीक सारीक मागितले देवा मी तुला, हे घाल ते घाल, हे दे ते दे. पण देवा म्हणले आता एकच मागतो. जसं एखाद्या मुलीने आईला म्हणता, आई मला पॉकेट मनी दे ना ग, 5 रुपये दे, 10 रुपये दे, 5 रुपये दे, 10 रुपये दे. पण ते मूल एक दिवशी आईला म्हणता, आई तुला रोजच 5 आणि 10 काय मागू ग, तू असं कर बरं, एकदाच मला 500 रुपये दे, म्हणजे तुला महिनाभर पैसे मागायची गरजच नाही. आई देऊन टाकते. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा हे बारीक सारीक काय मागू रे तुला 50 बार, हे दे ते दे ते दे हे दे. देवा म्हणले मग आता असं कर, एकदाच मला असं दे की मला तुला काही मागण्याची गरजच पडायची नाही. या अभंगाच्या 5व्या चरणात. आणि ते मागणं आहे, तुकोबाराय म्हणतात की मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग देई. देवा म्हणले मी बारीक सारीक लय मागितले अभंगाच्या वरच्या 4 चरणात. म्हणले ठीक आहे ते तर दिलेस, पण आता एकच विनंतीवर म्हणले एकदाच मागतो. काय तर माझ्या मुखात पांडुरंगाचं नाम स्थिरावू दे. अर्थात देवा माझ्या मुखात तुझं नाम स्थिरावू दे आणि मला संत संग दे. आता देवाचं नाव मुखात स्थिरावलं की मी बोलून गेलो की रामकृष्ण नामे उन्मनी साधली. तुकोबारायांनी शेवटचा प्रहार केलाय. आणि माझ्या देवाची कृपा झाल्याशिवाय मुखात देवाचं नाम कायमचं स्थिरावत नाही. आम्ही किती प्रयत्न करू द्या, देवाच्या नामाची कायमची गोडी तेव्हा लागते जेव्हा देवाचा कृपा प्रसाद आपल्यावर होतो. आम्ही नाम घेऊ, पण हंगामी घेऊ, सिजनल घेऊ, उठताना गुडघा दुखलातच विठ्ठला, पण देवाचं कायमचं नाव तोंडात स्थिरावं असं वाटत असेल तर देवाची कृपा व्हावी लागते. देवा तू माझ्यावर कृपा कर, म्हणजे अखंडित माझ्या तोंडातून तुझं नामस्मरण घडेल. आणि तुझं नामस्मरण अखंडित घडलं की मन मरेल. अर्थात रामनामानं मनाचं उन्मन होईल. अर्थात अखंडित रामनाम घेतलं की माझ्या मनाची अंतर्मुक्ता साधेल. माझं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हेच सुख आहे. आणि मनाची स्थिरता म्हणजे मनाचं मरण. मन मेलं की देहाचा विसर पडेल. आणि मग मनाचं मरण, देहाचा विसर पडणं या 2 गोष्टी सुखाला कारणीभूत आहेत. किंबहुना देहाचा विसर पडल्यास सुख मिळतं असं म्हणण्यापेक्षा मन मेले की सुखाची प्राप्ती होते असं म्हणलं तरी चालतंय. आणि म्हणून देवा मला माझ्या देहाचा कायमचा विसर पडावा असं वाटत असेल तर तुझं नाम माझ्या मुखात कायमचं स्थिरावू दे, म्हणजे मला सुखाची कायमची प्राप्ती होईल. कारण देहाचा विसर पडण्यासाठी मन मारावं लागतं आणि मन म्हणण्यासाठी मुखात नाम असावं लागतं. अर्थात मुखात कायमचं नाम असेल तर मन मरतं, मन मेले की देहाचा विसर पडतो आणि सुखाची कायमची प्राप्ती होते. म्हणून देवा माझ्या मुखात तुझं नाम कायमचं स्थिरावू दे. नाममुखी संत संग देई. देवा मला संताची संगती दे. 3 गोष्टीत नरवाने सांगितलंय की एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे टाही, आहारा वाचुनी नाही बळीयावरती. एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळीया हेतू. देवा परमार्थ कडीला जावं असं वाटत असेल तर पहिली गोष्ट तुम्ही एक करा, आहार शुद्धी करा, शुद्ध सात्विक आहार घ्या, सज्जनाची संगती करा आणि मुखानं देवाचं नाव घ्या. तुमचा परमार्थ नक्की सफल होईल. तुम्हाला नक्की देव भेटेल. धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. ज्ञानोबा म्हणतात की मुखानं देवाचं नाव घ्या, सज्जनाची संगती करा आणि शुद्ध सात्विक आहार करा. या 3 गोष्टी जर केल्या तर तुम्हाला देव नक्की भेटेल. तुकोबाराय तेच म्हणतात की देवा माझ्या मुखात तुझं नाम स्थिरावू दे आणि मला संताची संगती दे. संताच्या संगतीमुळे माझी परमार्थाची बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज होईल. परमार्थ करताना आपली बॅटरी उतरती, सत्संगतीत गेलं, कीर्तनात गेलं, प्रवचनात गेलं की बॅटरी पुन्हा चार्ज होती. पुन्हा देवदेव करावं असं वाटतं, नामस्मरण करावं असं वाटतं. म्हणून सत्संगती पुन्हा पुन्हा हवी. सदैव सत्संगतीत राहा, कुसंगतीत जाऊ नका. कुसंगतीने भले भले व्हायला गेले. कैकेयी माता मंथरेच्या कुसंगतीने व्हायला गेली. कर्ण दुर्योधनाच्या कुसंगतीने व्हायला गेला. साधूही कुसंगतीने व्हायला जातो. डेकनाच्या संगे हिरा भंगला, कुसंगी नाडाला साधू तैस. एरवी घनानं न फुटणारा हिरा डेकनाच्या संगतीत गेला आणि ढेकून फुटला, रक्त लागलं
तर तो हिऱ्याचा चुरा होतो. बैसता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोरापाशी बसलं तर फटकं चिंदू काही उचला वाटतं. म्हणून दुर्जनाची संगती टाळा, सदैव सज्जनाची संगती करा. सत्संगती ही प्रयत्नानं करावी लागते, कुसंगती टाळावी लागते आणि विसंगती भोगावी लागते. विसंगती हा आपल्या प्रारब्धाचा भोग असतो. नवरा बायकोला म्हणतो पोहे कर, बायको चहाच करते, ही विसंगती. विसंगतीमध्ये दुःख असतं, तो प्रारब्धाचा भोग आहे, तो भोगावाच लागतो. म्हणून विसंगती भोगावी लागते, टाळता येत नाही. कुसंगती टाळता येते, ती टाळा, ती परमार्थाला आडवी येते. आणि सत्संगती सायासन करा, सत्संगती सायासन करा. सत्संगतीत जा, परमार्थात जा, कीर्तनात जा, प्रवचनात जा. तिथं मुखानं देवाचं नाव घ्या, जय जय रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळ्या वाजा. सदैव सत्संगतीत राहा आणि मुखानं देवाचं नाव घ्या, परमार्थ सफल होईल. अंजुडीला शाखार द्या. हेच तुकोबाराय म्हणतायत की देवा आता एकच दे, माझ्या मुखात तुझं नाम स्थिर राहू दे आणि मला संतांचा संग दे. मग काय होईल की माझी सेवा वरपंगी राहणार नाही, ती शुद्ध भावयुक्त होईल. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे नको वरपंगी, देवा घे माझी सेवा भावयुक्त. देवा माझ्या तोंडात तुझं नाव स्थिर रावलं आणि सत्संगतीत मी असेल तर माझी सेवा ही वरपंगी नसेल, ती भावयुक्त असेल, शुद्ध भावयुक्त असेल. तर शुद्ध भावयुक्त सेवा जी आहे याचा अर्थ होतो अशुद्ध आणि शुद्ध भाव. भावाचे दोन प्रकार, एक शुद्ध भाव, एक अशुद्ध भाव. थोडा संसार आवडतो आणि थोडा देव आवडतो, अशुद्ध भाव. संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, तो शुद्ध भाव आहे. आणि म्हणून मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. देवा आता मला एकदा संतांची संगती लाभली आणि मुखात नाम फिट झालं की संसाराची आसक्ती निघून जाईल, फक्त तुझीच आसक्ती राहील. आणि हा शुद्ध भाव आहे आणि असा शुद्ध भावाने मला भजन करायचंय आणि मग या शुद्ध भावाने तू मला प्राप्त होशील. आणि म्हणून देवा मला संतांची संगती दे, मुखात नाम स्थिरावू दे, मग माझी भक्ती वरपंगी नसेल, माझा भाव शुद्ध असेल आणि शुद्ध भावाने तू मला भेटशील. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे नको वरपंगी देवा, घी माझी सेवा भावशुद्ध. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. तुकोबाराय देवाला या अभंगातून एक मागणी करताय की देवा मला देहाचा विसर पाड. का तर देहाचा विसर पडल्याशिवाय जीवनात सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. चकारात्मक सांगितले तरीच हा जीव सुख पावे माझा. हा सिद्धांत सांगितला या दोन चरणात की देवा जेव्हा देहाचा विसर पडेल तेव्हा सुखाची प्राप्ती होते, अन्यथा नाही. म्हणून मला माझ्या देहाचा विसर पाड, तरच मला माझ्या जीवनात सुख मिळेल. आणि मग देहाचा विसर पाडायचा असेल तर मन मरावं लागतं, मन मरायचं असेल तर रामनाम घ्यावं लागतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली, अर्थात रामकृष्ण नाम मुखानं घ्या, मनाचं उन्मन होईल, मन मरेल. मन मेलं देहाचा विसर पडेल. देहाचा विसर पडणं हे सुख असते. दुसरी गोष्ट, रामनामानं मनाची अंतर्मुक्ता साधेल. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हेच सुख असते आणि मनाची स्थिरता म्हणजेच मन मरणं. आणि मग मनाला स्थिरता लाभली, मन मेलं की देहाचा विसर पडतो. आणि म्हणून मग मनाचं मरण, देहाचा विसर या दोन्ही गोष्टी म्हणजे सुख. किंबहुना देहाचा विसर पडल्यावर सुख मिळतं असं म्हणण्यापेक्षा मन मेलं की सुख मिळतं असं म्हणलं तरी चालतंय. आणि म्हणून देवा माझी एक विनंती आहे, माझ्यावर एक उपकार कर देवा. तुकोबारा देवाच्या दारात उभे आणि म्हणतात की देवा माझ्यावर उपकार कर. काय कर तर मला देहाचा विसर पाड. देहाचा विसर पडणं हेच सुख आहे. देहाचा विसर पडला तरच सुख मिळेल किंवा देहाचा विसर पडणं हेच सुख आहे. देहाचा विसर पडण्यासाठी मन मरावं लागतं, मन मरण्यासाठी देवाचं नाव घ्यावं लागतं. मग देवाचं अखंडित नाम घ्या, मन मरेल, देहाचा विसर पडेल आणि तुम्ही कायमचे सुखी व्हाल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिहिले कुरे वेळी वाकोडी उत्तरे, पुंडलिक वरदयार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.